छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शहरातील रंगभून हॉलमध्ये प्रशिक्षक भीमध्वज शेजवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश साळवे तर प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश गायकवाड, अविनाश सोनवणे, संदीप घोडेस्वार उपस्थित होते। यावेळी स्पर्धकांनी विविध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यामध्ये प्रथम पारितोषिक गुजरातमधील बडोदा येथील सुशील करंदीकर, द्वितीय बक्षीस दोंडाईचा येथील आजमल शिकलीकर, तृतीय बक्षीस अंमळनेर येथील SY करंदीकर यांनी पटकावली आहेत। मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता व शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे पट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते त्याचप्रमाणे मुलांना आजच्या काळात संरक्षणाकरिता प्रात्यक्षिके आम्ही शिकवत असल्याचे प्रशिक्षक भीमध्वज शेजवळ यांनी यावेळी म्हटले आहे। संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराग भुसावळ। दोनों बार रुकना विनायशा बार रुकना है, हर्षिका बार रुकना है। Okay, thank you. Okay, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कराटे चषक याचा आम्ही सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे या ठिकाणी कराटेचं आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे दांडपट्टा, लाठी काठी जे प्रशिक्षण देत होते ते प्रशिक्षण या ठिकाणी मुलांनी प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहे। या ठिकाणी बडोदा येथील सुशील करंदीकर सर यांना प्रथम बक्षीस मिळालेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस अजमल शिकलीकर सर दोंडाईच्या यांनी प्राप्त केलेलं आहे। 3 नंबरचं स्थळ या ठिकाणी अंमळनेरचे आपले SY करंदीकर सर सिनियर यांनी प्राप्त केले। सर्व मुलांनी यांनी चांगलं योग्य असं प्रदर्शन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला भुसावळ शहराचे पोलीस निरीक्षक माननीय डमाळे सर यांनी या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आणि जे काही पत्रकार बंधू आहेत, प्रशिक्षक आलेले आहेत, सर्वांचं या ठिकाणी मी मनाने स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद।